मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्म मध्ये आपलं स्वागत आहे। आपण नवीन एक शाखा आपल्या गावाजवळच म्हणजे करंजोडे गावामध्ये आपण चालू केलेली आहे। हा फार्म जवळपास करंजोडे फाट्यापासून एक ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। हा फार्म म्हणजे ह्या फार्मचे जे मालक आहेत त्यांचं नाव मृणाल पाटील हे करंजोडेचे आहेत। तर त्यांच्या या मुक्त गोटा संकल्पनेमध्ये त्यांनी काय केले की 1,500 पक्ष्यांचा फार्म आपल्याला याच्यामध्ये उभा करायचा आहे असं आपल्याला बोलले होते। त्यानंतर काय झालं की आपण इथला सर्व अभ्यास करून बाबा इथे आपण जवळपास 1,500 पक्ष्यांचा फार्म उभा करायचं असं आपण निश्चित केलं। यानंतर आम्ही 1,000 पक्षी आता आम्ही या फार्मला दिलेले आहेत। आता फार्म मध्ये बघत असाल की या बाजूला बघत असाल की हा जवळपास 200 ते 250 जनावरांचा हा मुक्त गोटा आहे। ह्या मुक्त गोट्यामध्ये गायी किंवा म्हशी असतील ह्या काय करत असतात, मुक्त संचार करत असतात। त्याचबरोबर हा सर्व मुक्त संचार आपण काय करतोय की आपल्या पक्ष्यांना आपण तो देणार आहे। याच्यामुळे मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की उकिरड्यावरती आपला देशी जो पक्षी आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ होते आणि आपल्याला अंड्याचं प्रोडक्शन सुद्धा हे चांगल्या आणि वाढीव आपल्याला मिळत असतं। आता या बाजूला बघत असाल की आपण हे कोंबड्यांच्या राहण्याची सोय म्हणजे कोंबड्याचा निवारा म्हटलं जातं किंवा कोंबड्याचं शेड आपण याला म्हणू शकतो। या पद्धतीने आपण पडदे आपण लावून घेतलेले आहेत। तुम्ही बघत असाल की त्या बाजूला जो आहे हा शेडचा पहिला दरवाजा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा बघत असाल की दुसरा दरवाजा इथे आणि तिसरा दरवाजा माझ्या मागील बाजूला आहे। म्हणजे ह्या शेडला आपण 3 दरवाजे केलेले आहे। ह्या शेडला आपण काय केलेलं आहे की पूर्णपणे कोबा करून घेतलेला आहे आणि पडद्याने कव्हर केलेला आहे। जवळपास हा जो शेड आहे 80 फूट ही त्याची लांबी आहे आणि जी रुंदी आहे ही जवळपास 12 फूट आहे। या कारणामुळे काय होतं तर ह्याच्यामध्ये पक्षी रात्रीच्या वेळी आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो। याच्यामध्ये काय केले समोर बघत असाल तर या बाजूला आपलं मेन गेट आहे। आपण आल्यानंतर ह्या दरवाजामधून आपण ह्या पोल्ट्रीमध्ये येऊ शकतो। आता तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये हे जे कंपाऊंड केलेलं आहे हे का केले, तुम्ही म्हणाल हे एवढ्या जवळ का केले, एवढा मुक्त संचार कमी, तर असं नाही। जोपर्यंत पक्षी आपला 3 ते 4 महिन्याचा आहे तोपर्यंत पक्षी या भागामध्ये जवळपास या मोकळ्या भागामध्ये मुक्त संचार करणार आहे, जेणेकरून गायी किंवा म्हशींचा त्रास आपल्या ह्या पोल्ट्री फार्मला होऊ नये। त्यानंतर काय जेव्हा पक्षी 4-4.5 महिन्याचा होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली हा पक्षी जंप करून पलीकडे म्हणजे उडी मारून पलीकडे जाणार आहे आणि आपल्या हवे त्या ठिकाणी मुक्त संचार करू शकणार आहे। तर आता तुम्ही बघत असाल की आपण जी पाण्याची सोय आहे ही पाण्याची सोय कशी केली, तर पाण्याच्या सोयीसाठी आपण काय केलंय जवळपास आपण इथं बघत असाल एक 500 लिटरची टाकी आपण पाण्यासाठी ठेवलेली आहे। ही पाण्याची टाकी आपण काय केलेलं आहे त्या पाण्याच्या टाकीतून आपण सर्व जे शेड मध्ये हे पाण्याचं ऑटोमायझेशन किंवा ऑटोमॅटिक ड्रिंकर वापरून आपण त्याच्यामध्ये वापर केलेला आहे। तर चला आपण ह्या शेड मध्ये आपण दिलेले जे 1,000 पक्षी दिले होते ते आपण बघू आणि उर्वरित 500 हे येत्या 15 दिवसामध्ये या शेड मध्ये आपल्याला पोहोचतील। तर चला बघूया आपण काय केलेलं आहे। ह्या ज्या शेडचं जवळपास 3 भाग आपण याच्यामध्ये केलेले आहेत। त्यातील एका भागामध्ये आता आपण पक्षी सर्व ठेवलेले आहेत, कारण एकत्रित मोठी जागा आपण एवढ्या पक्ष्यांसाठी देऊ शकत नाही। तर चला बघूया आता आपण जी पिल्ली दिलेत ते कशी आहे। तुम्ही आत बघत असाल की आपण काय केलंय थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे काय केलंय फिलामेंट बल्ब लावून ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की अगदी कमी खर्चामध्ये आपण हा शेड उभा केलेला आहे। आपण आपल्या शेतकऱ्याला कमी खर्चात शेड कसा उभा करायचं याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असतो। तुम्ही त्या बाजूला बघत असाल की आपण काय केलंय की पहिला कप्पा, त्यानंतर दुसरा कप्पा, त्यानंतर तिसरा कप्पा, त्या प्रत्येक कप्प्यामध्ये आपण काय केलंय एक खाद्याचं भांड, एक पाण्याचं भांड अशी आपण त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली आहे, जेणेकरून एका 50 पक्षामागे एक खाद्याचं भांड आणि एक पाण्याचं भांड आपण त्याच्यामध्ये करू शकतो। आता तुम्ही बघत असाल हे जे ऑटोमॅटिक केलेलं जे भांड आहे त्याच्यामध्ये काय केलंय ह्या पाईप थ्रू पाणी येतं, पक्षाला जेव्हा पाणी त्याची गरज असते त्यावेळी ते पाणी पित असतं। आणि तुम्ही जर खाद्याचं भांड बघितलं तर हे खाद्याचं भांड असतं, वरून आपण खाद्य टाकू शकतो आणि पक्षी जे खाद्य आहे हे आपण वरती बांधलेले आहेत। आता जी खाद्याची भांडी आहेत ही आपण काय केलं पाहिजे वरती पाण्याची भांडी ती बांधली पाहिजे। त्यानं काय होतं आपल्या खाद्याची बचत होते, पक्षी इकडे तिकडे खाद्य वाया घालवत नाही। हे घालवत असताना काय होतं तर पक्षी तुम्ही आता बघत असाल आपण काही सुरुवातीला हा पक्षी आला त्यामुळे आपण काय केलंय
की जी भांडी आहेत ती आपण खाली ठेवलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता हे पक्षी खात असतात आणि पक्षी खात असताना काय होतं, पक्षी आपलं फीड जे आहे ते वाया घालवत असतात. आणखीन सांगायचं गेलं तर ह्या शेडला जे चारी बाजूने आहे ही जी बाउंड्री आहे, हा पहिला मी तुम्हाला म्हटलो की हा मुक्त गोठा होता, त्याची जी बाउंड्री होती त्याचा वापर करून आपण हे शेड बांधलेलं आहे. या शेड मध्ये आपण लाईटची सोय असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलो की आता डिसेंबर महिना चालू असल्यामुळं थंडीचं जो काळ आहे त्यामुळे काय करतो, रात्री 10 ते सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आपण अशा या फिलामेंट बल्बची आपण वापरतो. आता हेच बल्ब का वापरायचे, तर ह्या बल्बमुळे उष्णता तयार होते. आता तुम्ही बघत असाल की याच्यामध्ये आपण 1 2 ते 3 बल्ब लावलेत. हे काय 200 वॅटचं बल्ब याच्यामध्ये आहेत. आता तुम्ही हा पक्षी बघत असाल, एकदम फ्रेश आणि ताजातवाना पक्षी आहे. हा आपण 1 महिन्याचा पक्षी दिला होता. जवळपास हा पक्षी चांगला आणि योग्य पद्धतीनं वाढ झालेली आहे. पक्षी दिसताना तुम्हाला ऍक्टिव्ह दिसेल. यानंतरची जी बॅच आहे ती आपण 10 दिवसानंतर इथे टाकणार आहे आणि जवळपास इथे 1,500 पक्ष्यांचा फार्म आपण इथे उभं करत आहे. आपल्या या फार्म वरती सुद्धा ज्यावेळी अंड्याचं प्रोडक्शन चालू होईल त्यानंतर आपण अंडी विक्री सुद्धा करणार आहोत. आणि असेच आपण नवनवीन फार्म किंवा नवनवीन जे तरुण असतील त्यांना आपण या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने चालवावा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. तर अशाच आलेल्या अनुभवातून आपण तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पाठवत असतो त्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवत जावा. धन्यवाद.